हिराई रुग्णालय प्रकरण तपासाचा फोकस मूळ गुन्ह्यावर हवा. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबत प्रश्न. मालेगावातील हिराई रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवारी 16 जून न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणातील तपास विविध दिशांनी पुढे सरकत आहे. सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गंभीर स्वरूपाच्या आरोपांमध्ये कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी प्राथमिक चौकशीने पुराव्यांची पडताळणी होणं अत्यावश्यक आहे. केवळ आरोपांच्या आधारे व्यक्तींना दोषी ठरवणं न्यायाच्या तत्वांना धरून नसल्याचे त्यांनी नमूद केलं. त्यांच्या मते तपास यंत्रणांनी वैद्यकीय नोंदी, साक्षी, घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांचे बारकाईने परीक्षण करूनच पुढील कारवाई करावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपींना कायदेशीर हक्काचा वापर करता यावा यासाठी जामीन मिळणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आई, तिचा कथित प्रियकर अनिल कोळी यांना हैदराबाद येथून अटक केली आहे. तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार मुलगी लैंगिक अत्याचाराची बळी ठरल्याची शक्यता तपासली जात असून याच दिशेने चौकशी अधिक वेगाने सुरू आहे. मालेगाव मेडिकल असोसिएशनने यापूर्वीच निवेदन जारी करून संबंधित डॉक्टरांनी वैद्यकीय नैतिकतेनुसार आणि रुग्णाच्या जीविताच्या रक्षणासाठी उपचार केल्याचा दावा केला आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रसूती करणे आवश्यक होतं, तर नवजात बालिकेची प्रकृती लक्षात घेऊन तिला विशेष उपचारांसाठी अन्य रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे संघटनेनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय डॉक्टर किशोर डांगे हे घटनेच्या संबंधित कालावधीत मालेगावमध्ये नसल्याचे काही पुरावे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा गाभा अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार आणि तिच्या गर्भधारणेमागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेणे हा असल्याचे विविध स्तरातून सांगितले जात आहे. त्यामुळे तपासाची दिशा मूळ गुन्हेगारांवर पोहोचण्यावर केंद्रित असावी अशी मागणीही पुढे येत आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून तपासातून समोर येणारे पुरावे आणि अधिकृत निष्कर्ष यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबाबत घाईघाईने मत बनवण्याऐवजी निष्पक्ष तपासाची प्रतीक्षा करण्याची गरज व्यक्त होत आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक. डॉक्टर डांगेंच्या हिराई रुग्णालय प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या घडामोडींमध्ये कायदेशीर दृष्टीतून कसे बघता, काय सांगा? मी ॲडव्होकेट अविनाश भिडे. डॉक्टर डांगेंच्या केसमध्ये आत्ता कायदेशीर काही बाबी बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही. आज सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर केलं होतं आणि त्यांना आज मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे. त्यामुळे आता पोलीस कस्टडी संपलेली आहे. बाकीचा तपास बहुतेक आता आरोपींना कस्टडीत घेऊन करायचा तपास संपलेला दिसतोय. त्यामुळे आता मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहेत. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखीन डिटेल मला सांगता येईल. कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यापूर्वी तपास यंत्रणेने कोणत्या बाबींची खात्री करणे आवश्यक आहे, सर, काय सांगा? नाही, हा खूपच तांत्रिक मुद्दा आहे. म्हणजे पहिले आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत याचा प्राथमिक चौकशी तरी करणं गरजेचं आहे. आता मी जे बोलतोय ते ह्या केसला धरून बोलत नाही, एक जनरल मी स्टेटमेंट करतोय. त्यामुळे तपास करणं हे माझ्या मते तेवढंच अवघड आहे. त्यामुळे तपास करताना काही गोष्टींचा काळजी घेणं पण पोलिसांना गरजेचं असतं. परंतु आता ह्या केसच्या बॅकग्राऊंडवरती मला त्याबद्दल काही फार वक्तव्य करता येणार नाही आणि करणं बरोबर पण नाही. या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रियेत कोणते अधिकार उपलब्ध आहेत, सर? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अटक झालेल्या व्यक्तीला एकतर अटक संपल्यानंतर म्हणजे पोलीस कस्टडी संपल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना जामीन अर्ज करण्याचा अधिकार आहे. नंतर त्यांना जर काही त्यांची स्वतःची मेडिकल एक्झामिनेशन करून घ्यायची असेल तर तो अधिकार आहे आणि बाकी बरेच अधिकार आहेत या संदर्भामध्ये. परंतु त्यांना जामीन झाल्यानंतर आणखीन त्यांना मोकळेपणाने त्यांचे राईट्स एक्झिक्यूट करता येतात. सध्या उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असू शकते? आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी झालेली आहे. त्यामुळे जर पोलिसांचा तपास जेव्हा केव्हा संपेल त्यावेळेला पोलीस केस कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतील आणि मग चार्जशीट दाखल केल्यानंतर एक्झॅक्टली काय पुरावे आहेत या आरोपींच्या विरुद्ध याचा कल्पना येईल आम्हाला वकिलांना आणि मग त्याच्याबद्दल वक्तव्य करता येईल. या सर्व आरोपींना मागच्या 7 तारखेला अटक करण्यात आली होती. त्याच्यानंतर 7 तारखेपासून एक 5 दिवसाची PC देण्यात आलेली होती 12 तारखेपर्यंत. 12 तारखेनंतर परत तो PCR वाढवण्यात आला आजपर्यंत. आज स्वतः आयोगनी आता त्याच्यात MCRचा रिपोर्ट पाठवला आहे. त्यामुळे सर्व आरोपींना आता मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे. मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्यानंतर आता पुढे जेव्हा
बाकीचे जामिनासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील किंवा जामिनासाठी जे काही ग्राउंड्स मांडावे लागतील त्यावेळेस आता बाकीच्या गोष्टी आपण बघू. आता पुढे जामिनासाठी प्रयत्न करू आपण त्याच्यावर. सर, या प्रकरणामध्ये मातेला अवघे 3 महिन्याचं मूल आहे. अनेकांची मागणी आहे की त्यांना या ठिकाणी जामीन मिळायला हवा, त्याबद्दल काय सांगा? नाही, कोर्टाने आयोला पण सांगितलं होतं, ते काळजी घेत होते आणि आता परत कोर्टाने आज आम्ही तो अर्ज दिलेला आहे. कोर्टाने त्याच्यावरती जेलकडनं त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे. ते मागितल्यानंतर उद्या कोर्ट त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला तयार आहे. कोर्टाने फक्त जेलकडनं आता काय त्यांचे नियम आहेत, काय नियमात बसतं, ही सगळी माहिती उद्या जेलकडनं मागवणार. माझं नाव नंदाताई भास्कर मस्के. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते, पण आता सध्या मी लहू सेना संघटना याच्यावर जिल्हा अध्यक्ष पदावर आहे. तर मी मागच्या वेळेस बाईट दिलेली की जे काही घटना घडलेली डांगे डॉक्टरांच्या संदर्भात, तर त्या घटनेबद्दलचा माझा असा विषय आहे की जे त्यांची ती मुलगी आहे आणि तिला जे आता मध्ये ठेवलेलं आहे, तर ती मुलगी सुटायला पाहिजे जामिनावर. का की त्या मुलीचं एक लहान बाळ आहे आणि त्या बाळाच्या बाबतीमध्ये जरा माणुसकी ही दाखवली पाहिजे आणि ती मुलगी जामीन होऊन सुटली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सगळ्या डॉक्टरांनी जे अपर जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदनं दिलेली आहेत, त्या निवेदनांचा विचार करून आणि या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजे असं मला वाटतं.